नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. डोंगरकडा शिवारात भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार. बसची विद्युत खांबाला धडक. वीज पुरवठा नसल्याने गंभीर प्रसंग टळला. नांदेड हिंगोली महामार्गावर डोंगरकडा शिवारात भरधाव एसटीने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 9 सायंकाळी 5:45 वाजता घडली आहे. या अपघातानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस विद्युत खांबाला धडकली. दुर्दैवाने वीज पुरवठा खंडित असल्याने गंभीर प्रसंग टळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड आगाराची हातगाव ते नांदेड बस आज सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास डोंगरकडा शिवारात आली होती. यावेळी विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झालाय. त्यानंतर पोलीस व नागरिक त्यांना उपचारासाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी वाघमोडे, राहणार करवडी, जिल्हा नांदेड असे त्या व्यक्तीचे नाव असून तो वरुड येथील एका आश्रमशाळेवर काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे. यावेळी दुर्दैवाने वीज पुरवठा खंडित असल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, डोंगरकडा जमदार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.